ओके, गुड मॉर्निंग. तर स्क्रीनवरती तुम्हाला जो प्रॉब्लेम दिसतोय तो प्रॉब्लेम पहिला मी रीड करतो. A line PQ has its end P 10 millimeter above HP and 15 millimeter in front of VP. The length of its front view and top view are 50 millimeter and 60 millimeter respectively. If the top view of the line is inclined at a 30 degree to the VP, draw the projections and determine its true length and true inclination. प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात शेवटी जे आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे ते ट्रू लेंथ आणि ट्रू इन्क्लिनेशन फाइंड करायला सांगितलेलं आहे. ट्रू लेंथ पाहिजे आपल्याला आणि ट्रू इन्क्लिनेशन पाहिजेत. म्हणजे मी ह्या डायग्रामशी जर ते कम्पेअर केलं, ह्या डायग्रामशी जर ते मी कम्पेअर केलं तर आपल्याला त्यांनी ट्रू लेंथ काढायला सांगितलेली आहे. आणि प्रॉब्लेम मध्ये जे काही दिलेलं आहे, प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे FV आणि TV, लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू आणि लेंथ ऑफ टॉप व्ह्यू. पण ती अपॅरंट वाली जी काय आहे ते अपॅरंट वाली त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. ट्रू वाली आपल्याला लेंथ काढायची आहे. आणि हे सोडून त्यांनी प्रॉब्लेम मध्ये अजून एक गोष्ट विचारलेली आहे, एक गोष्ट दिलेली आहे, ती म्हणजे इफ द टॉप व्ह्यू ऑफ द लाईन इज इन्क्लाइंड ॲट अ 30 डिग्री टू VP. इथं टॉप व्ह्यू म्हटलेलं आहे, ट्रू लेंथ म्हटलेलं नाहीये. म्हणजे इथं प्रॉब्लेम मध्ये जे दिलेलं आहे ती लेंथ ऑफ टॉप व्ह्यू जी अपॅरंट आहे त्या अपॅरंट लेंथनं व्हीपीशी केलेला अँगल 30 डिग्री तो दिलेला आहे. म्हणजे ह्या केसमध्ये जर मला म्हणायचं झालं तर टॉप व्ह्यू कुठे आहे बघा, इथं ही टॉप व्ह्यू वाली लेंथ आहे. मी जिथं आता क्लिक केलं, जस्ट मी त्याचा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला कळेल. मी सपोज त्याचा कलर आता हा स्काय ब्ल्यू कलर केला. स्काय ब्ल्यू कलर वाली जी काही लाईन दिसते ह्या लाईनची लेंथ आपल्याला त्यांनी दिलेली आहे आणि अँगल दिलेला आहे. अँगल कुठला दिलेला आहे, हा बीटा जो काय अँगल आहे तो बीटा अँगल त्यांनी दिलेला आहे. सो आपल्याला ब्ल्यू कलर मध्ये दिसणारी TV दिलेली आहे आणि बीटा अँगल त्यांनी किती दिलेला आहे, तो 30 डिग्री दिलेला आहे. आणि हे सोडून कुठली दिलेली लेंथ, टॉप व्ह्यूची लेंथ त्याने अजून एक दिलेली आहे. टॉप व्ह्यूची लेंथ कुठली दिलेली आहे बघा, ही वाली लेंथ दिलेली आहे. मी त्याचा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला कळेल. मी त्याचा कलर कुठला तरी हा ग्रीनिश कलर काहीतरी करतो. आता चेंज जो मी कलर केला तो. सो त्याची त्यांनी लेंथ दिलेली आहे. त्याची लेंथ किती दिलेली आहे बघा. जर मी फ्रंट व्ह्यूची लेंथ म्हटली तर ती 50 आहे आणि टॉप व्ह्यूची म्हटली ती किती आहे, 60 आहे. म्हणजे इथला हा FV जो आहे तो 50 आहे आणि खालचा जो TV आहे तो किती आहे, 60 आहे. समजते. सो ते त्या दोन लेंथ त्यांनी दिलेले आहेत आणि एक अँगल दिलेला आहे, तो अँगल अपॅरंट अँगल आहे. सो आपल्याला ट्रू अँगल्स काढायचे आहेत आणि ट्रू लेन्स काढायच्या आहेत. हा, आपण जे नॉर्मल सेटिंग करतो ते मी सगळे ऍक्च्युली केलेले आहेत. म्हणजे सपोज मला हे युनिट्स जे काय आपण सेट करतो ते युनिट्स मी सिंगल डिजिटला सेट केलेले आहेत. ओके केलेलं आहे. त्याच्यानंतर लिमिट्स जे काय देतो आपण, सो लिमिट सुद्धा मी सेट केलेले आहेत. 0 टॅब 0 एंटर, 420 टॅब 297 हे सुद्धा सेट केलेलं आहे. आणि हे सोडून एक इथं रेक्टँगल तुम्हाला दिसतोय, हा रेक्टँगल जो आता मी क्लिक केला, सो तो रेक्टँगल ऍक्च्युली मी इथं रेक्टँगल कमांडमध्ये जाऊन रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे. त्याला सुद्धा मी डायमेन्शन देताना 0 दोन कॉर्नर विचारतं ते. सो दोन्ही कॉर्नर मी काय दिलेले आहेत, 420. पहिला कॉर्नर जो आहे त्याचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 0 0 आणि अपर कॉर्नर जो काय असतो त्याचे कॉर्नर दिलेले आहेत 420/297. सो असं करून मी हा रेक्टँगल क्रिएट केलेला आहे आणि ह्या रेक्टँगल मध्ये हा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सो पहिली बेसिक गोष्ट आपल्याला काय करायची आहे, रेफरन्स लाईन काढायची आहे. सो रेफरन्स लाईन काढायला मी लाईन कमांड मध्ये गेलो. लाईन कमांड मध्ये जाऊन सगळ्यात पहिलं हे चेक करायला पाहिजे ऑर्थो मोड ऑन आहे ऑफ आहे. इथं मी ऑर्थो मोड ऑन ठेवलाय. ऑर्थो मोड ऑन ठेवून मी एक्झॅक्टली अशी एक हॉरिझॉन्टल लाईन काढली. कमांड ऍक्टिव्ह आहे. कमांड मधून बाहेर यायला मी राईट क्लिक करून एंटर केलं. कंट्रोल येस करतो मी. कंट्रोल येस करून ती फाईल प्रॉपर फोल्डरला सेव्ह करा, जेणेकरून नंतर तुम्हाला ती फाईल कुठेतरी अपलोड करत असताना किंवा शेअर करत असताना प्रॉब्लेम येणार नाही. हा, तर फाईल मी सेव्ह केलेली आहे. ही लाईन मी इथं ड्रॉ केली, एक लाईन मी ड्रॉ केली. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी जसं सांगितलं त्याच्यानुसार ही लाईन म्हणजे माझी XY लाईन आहे, रेफरन्सची लाईन आहे. ह्या रेफरन्सच्या लाईन वरती जे आहे ते व्हर्टिकल प्लेन आहे, खालती जे आहे ते हॉरिझॉन्टल प्लेन आहे. आता इथं जसं त्यांनी प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेलं आहे, लाईन PQ हॅज इट्स एंड P 10 मिलीमीटर अबोव HP. मी ऑफसेट कमांडचा यूज करतो. इथं ऑफसेट कमांड आहे. ऑफसेट कमांड मध्ये गेलो. ऑफसेट कमांड मध्ये जाऊन मला सगळ्यात पहिला डिस्टन्स सांगायला लागेल. डिस्टन्स किती सांगितलंय त्यांनी, 10 मिलीमीटर अबोव HP. मी इथं डिस्टन्स पुट करतो 10 मिलीमीटर
आणि आता मला ऑब्जेक्ट सिलेक्ट करावा लागेल. हा ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केला. ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बघा, तुम्ही कर्सर वरती जर ठेवला तर ते 10 वरती येईल. कर्सर जर तुम्ही खाली आणला तर ते 10 खाली येईल. त्यामुळे आपल्याला डिस्टन्स 10 मिलीमीटर अबो एचपी पाहिजेत. 10 मिलीमीटर मी अबो एचपी दिलं, आता क्लिक केलं. त्याच्यानंतर परत मला आता 15 मिलीमीटर इन फ्रंट ऑफ व्हीपी पाहिजेत. म्हणजे मी परत त्याच ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं. सिलेक्ट करून खालती आता मला डिस्टन्स 10 नाही पाहिजेत, मला खालती डिस्टन्स 15 पाहिजेत. मी 15 टाईप केलं आणि आता एंटर केलं. ठीक आहे. सो मी 2 रेफरन्स लाईन पासून वरती 10 आणि खालती 15 वरती त्यांनी प्रॉब्लेम मध्ये जसं मेन्शन केलं होतं तसं मी करून घेतलं. आता कंट्रोल एस करतो पुन्हा. कमांड मधून बाहेर यायचं असेल तर तुम्ही राईट क्लिक करून एंटर करू शकता. मागची कमांड आता मी क्यू सेव्ह केलं, फाईल मी सेव्ह केली, त्यामुळे सेव्ह केल्यामुळे मी मागची कमांड ते आता मला रिपीट क्यू सेव्ह असं दाखवत. क्यू सेव्ह ही कमांडनं जे काही फाईल आहे ती फाईल सेव्ह होते. ठीक आहे. आता मी रेफरन्स लाईन काढून घेतल्यानंतर जी काही डिस्टन्सेस दिली त्याला लगेच डायमेन्शन देऊन घेतो. डायमेन्शन मध्ये गेलो मी. डायमेन्शन मध्ये जाऊन ही वाली लाईन आणि ही वाली लाईन ह्यातलं डिस्टन्स किती आहे बघा, 10 आहे. आणि ही वाली लाईन आणि ही वाली लाईन ह्यातलं डिस्टन्स किती आहे, 15 आहे. कंट्रोल येस. ठीक आहे. सो तिथल्या तिथं मी लगेच डायमेन्शन्स मी देऊन घेतली बघा. 10 आणि 15, 10 वरती होतं आणि 15 खाली होतं. हे मी देऊन घेतलं. आता हे दिल्यानंतर मला 2 लाईन आहेत ज्यांची लेंथ ऑफ इट्स फ्रंट अँड टॉप व्ह्यू आर 50 अँड 60 मिलीमीटर रिस्पेक्टिव्हली. लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू आहे 50 आणि लेंथ ऑफ टॉप व्ह्यू आहे 60. ठीक आहे. तर ह्या दोन्ही सुद्धा लेंथ काय आहेत बघा, अपॅरंट लेंथ आहेत. आपल्याला फाइंड आउट करायची आहे ट्रू लेंथ, त्यामुळे दिलेल्या लेंथ हे ऑब्वियस काय आहेत, अपॅरंट लेंथ आहेत. सो अपॅरंट लेंथचा उपयोग करून आपल्याला ट्रू लेंथ फाइंड आउट करायची. आता इथं लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू किती आहे, 50 आहे आणि लेंथ ऑफ टॉप व्ह्यू किती आहे बघा, 60. सो लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू म्हणजे ह्या डायग्रामचा जर मी रेफरन्स घेतला, सो लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू किती आहे बघा, ही लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू म्हणजे फ्रंट व्ह्यूची लेंथ जर मला काढायची असेल तर ती हॉरिझॉन्टल लाईन कुठं असते, टॉप व्ह्यू मध्ये असते. आणि जर मला टॉप व्ह्यू अपॅरंट टॉप व्ह्यू जर काढायचा असेल तर तो एलटीव्ही जो काय आपण घेतो तो एलटीव्ही कुठे आहे बघा, फ्रंट व्ह्यू मध्ये आहे. बरोबर ते एकमेकाच्या काय आहे, अपोजिट आहे. म्हणजे इथं जर प्रॉब्लेम मध्ये म्हणायचं झालं मला, लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू किती, 50. सो लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू कुठे आहे बघा, ही लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू इथं आहे, एफव्ही आहे. पण हा एफव्ही आपण ऍक्च्युअली घेतो कुठून, हा एलएफव्ही इथून घेतो. हे ग्रीन कलर मध्ये तुम्हाला दिसतंय, ग्रीन कलर मध्ये असणारी लाईन ही लाईन म्हणजे ऍक्च्युअली काय आहे, लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू आहे. सो लेंथ ऑफ फ्रंट किती दिली आहे आपल्याला, 50 दिलेली आहे. सो लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू मी घेतो 50. मी आता घेताना बघा, मी ह्या ज्या आता लाईन ड्रॉ केलेल्या आहेत की नाही, ह्या लाईन वरती मी अजून 2 लाईन ओव्हर ड्रॉ करतोय. ओव्हर ड्रॉ म्हणतो मी. ओव्हर ड्रॉ कशा करतोय बघा, मी लाईन कमांड वरती गेलो, मी पुन्हा हा सगळ्यात महत्वाचं इथं तुम्हाला काहीतरी दिसतं, सिम्बॉलिकली दिसतं आणि इन टर्म्स ऑफ डिस्क्रिप्शन सुद्धा दिसतं. तिथं नोड असं काहीतरी लिहिलेलं येतंय. ते जर यायचं असेल तर सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट इथं जाऊन, इथं बघा हे ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग नावाचं काहीतरी आपल्याला दिसतंय. हे जर मी आता याच्यावरती क्लिक केलं तर ते ऑफ आहे, ह्याच्यावरती पुन्हा एकदा मी क्लिक केलं तर ते ऑन होतंय. ह्याच्यातले आतले सेटिंग ऑन आहेत का ऑफ आहेत हे जर मला बघायचं असेल तर मला याच्यावरती राईट क्लिक करावं लागेल. राईट क्लिक करून हे ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग वरती मला क्लिक करावं लागेल. सिलेक्ट ऑल मला इथे करावं लागेल आणि सिलेक्ट ऑल करून मला ओके करावं लागेल. मगच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी इथं जे आता मी सपोज लाईन वरती आलो, लाईन वरती येऊन इथं बघा मी जस्ट त्या पॉईंट जवळ आलो की मला नोड किंवा इंटरसेक्शन किंवा एंड पॉईंट असं काहीतरी लिहिलेलं दिसेल. जर ते ऍक्टिव्ह नसेल तर ते दिसणार नाही. त्यामुळे इन्शुअर करा की ते ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे. आता मला आता ह्या लाईन वरती एक लाईन ड्रॉ करायची आहे. सपोज मी पहिल्यांदा लाईन रेफरन्सच्या लाईनच्या खाली असणारा टॉप व्ह्यू आहे, त्या टॉप व्ह्यू मध्ये फ्रंट व्ह्यूची लेंथ काढते. फ्रंट व्ह्यूची लेंथ किती आहे, फ्रंट व्ह्यूची लेंथ दिलेली आहे ती प्रॉब्लेम मध्ये 50 दिलेली आहे. ती 50 मी कुठं ड्रॉ करतोय बघा, 50 मी कुठं ड्रॉ करतोय, हा पॉइंट आणि इथून ऑर्थोमोड ऑन ठेवा जेणेकरून एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल लाईन येईल. 50 ची लाईन काढली मी, 50 आणि एंटर केलं. कमांड ऍक्टिव्ह आहे, कमांड मधून बाहेर यायला राईट क्लिक करून मी एंटर केलं. आता तुम्हाला समजत असेल ही एक लाईन आहे आणि ह्या लाईन वरती मी ही अजून एक लाईन ही अजून एक लाईन इथं बघा ड्रॉ झालेली आहे. ही लाईन इथं क्लिक केला तर ती दिसत नाही, पण इथं येऊन
इथं क्लिक केलं तर ती लाईन व्हिजिबल दिसते. इथं लाईन ड्रॉ केलेली हे बघा. हा समोर तुम्हाला आता दिसतो, हा ब्ल्यू मध्ये दिसतं आणि इथं आता मी पुन्हा क्लिक करतो बघा, ही एक लाईन आहे. सो त्या लाईन वरती ती लाईन ओव्हर ड्रॉ झालेली आहे. अशी लाईन तुम्हाला ओव्हर ड्रॉ करायला लागेल आणि ती केल्यानंतर बघा मी लगेच तिथं डायमेन्शन देऊन घेतो. ही लाईन आणि ही लाईन, ही लाईन मी ऍक्च्युअली काय केली होती, ड्रॉ केली होती. सो 50 लाईन मी ड्रॉ केलेली होती. इथं बघा, ह्या लाईन वरती मी क्लिक केलं तर मागची लाईन व्हाईट कलर मध्ये दिसते. मी आता इकडे येऊन इथं क्लिक केलं तर अख्खी लाईन मला ब्ल्यू कलर मध्ये दिसते. त्यामुळे ते इन्शुअर करा की तुम्ही त्या लाईन वरती ती लाईन ड्रॉ केलेली आहे. ही लाईन मी काढलेली आहे, फ्रंट व्ह्यू ची लेंथ काढलेली आहे, पण काढताना मी ती काय केलेली आहे, टॉप व्ह्यू मध्ये ड्रॉ केलेली. तर मी जस्ट एक लाईन ड्रॉ करून घेतली. ही फ्रंट व्ह्यू ची लेंथ आहे, पण मी ड्रॉ करत असताना ती टॉप व्ह्यू मध्ये ड्रॉ केलेली आहे. रेफरन्स मी ह्या फिगरच्या रेफरन्स तुम्हाला मी सांगतोय. आता सेम तसं मी आता काय करतोय बघा, ह्या रेफरन्स लाईनच्या वरती इथं जी मी लाईन 10 मिलीमीटर अबोव एचपी काढलेली आहे, ह्या लाईन पासून त्याच लाईन वरती ओव्हर ड्रॉ करणारी मी 60 ची लाईन ड्रॉ केलेली आहे. 60 मी दिलं, एंटर केलं, कमांड ऍक्टिव्ह आहे, कमांड मधून बाहेर यायला मी राईट क्लिक करून एंटर केलं. इथं ती लाईन तुम्हाला दिसते बघा, इथं ही लाईन आहे, 60 ची लाईन मी ड्रॉ केलेली आहे. त्याला मी लगेच डायमेन्शन देऊन घेतो. हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट, हे डिस्टन्स 60 दिलेला आहे. ठीक आहे. सो मी 50 आणि 60 हे दोन्ही डिस्टन्स ड्रॉ करून घेतले. ठीक आहे. ह्या दोन्ही लेंथ ह्या अपॅरंट लेंथ आहे, ट्रू लेंथ नाहीये. जर मी ह्या डायग्रामच्या रेफरन्सनं म्हटलं काय, तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला ज्यावेळी अपॅरंट कडून ट्रू लेंथ फाइंड आउट करायची असेल, म्हणजे ही टीव्ही ही तर अपॅरंट आहे, ही अपॅरंट आहे, अपॅरंट लेंथ आपण रोटेट करतो आणि मग काय करतो, प्रोजेक्ट करतो. सेम तसंच इथं म्हटलं, ही एफव्ही जी काय लिहिलेली आहे, एफव्ही हे अपॅरंट आहे, अपॅरंटला आपण रोटेट केलं आणि मग काय केलं, प्रोजेक्ट केलं. ते जर ट्रू असेल तर ट्रूला आपण बघा करतो, ही ट्रू लेंथ आहे, ट्रूला आपण प्रोजेक्ट केलं आणि मग काय केलं, रोटेट केलं. इथं ज्या मी आता लाईन ज्या काढलेल्या आहेत, त्या ज्या अर्थी अपॅरंट आहेत, अपॅरंट म्हणजे काय करायला पाहिजे, आपल्याला अपॅरंट आपल्याला ट्रू फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे त्या लाईन काय व्हायला पाहिजे, रोटेट व्हायला पाहिजे आणि मग काय व्हायला पाहिजे, प्रोजेक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे इथं जर मी ह्या LFV चा विचार केला तर LFV बघा, LFV काय होते, ही टीव्ही जी काय आहे, ही टीव्ही लाईन बघा, पहिल्यांदा काय झालेली आहे, रोटेट झालेली आहे आणि मग काय झालेली, प्रोजेक्ट झालेली आहे. आणि जर मी ही LTV चा विचार केला, सो LTV लाईन ही बघा, इथून ही LTV जी काय लाईन आहे, ही LTV लाईन इकडून इकडे खाली प्रोजेक्ट झालेली आहे आणि मी इकडे रोटेट झाली. त्यामुळे सगळ्यात पहिला बेसिक फंडा हा विचार करा, तुम्ही जी लेंथ ड्रॉ करताय ती ट्रू आहे का अपॅरंट आहे. ठीक. आता आता बघा, ही जी मी आता लेंथ काढलेली आहे, ही लेंथ मला काय करायला, ही लेंथ ज्या अर्थी अपॅरंट आहे त्या अर्थी ती रोटेट झालेली आहे आणि मग प्रोजेक्ट झालेली आहे. बरोबर. म्हणजे मला मी काय करतो बघा, सरळ सरळ मी एक आर्क कमांडचा यूज करतो आणि आर्क कमांडचा यूज करून ही लाईन मी रोटेट करून घेतो. सेम तशी लाईन ही सुद्धा लाईन मी काय करून घेतो, रोटेट करून घेतो. बघा, आर्क कमांड मध्ये मी गेलो, आर्क कमांड मध्ये जाऊन मला एक आर्क ड्रॉ करायचा आहे आणि आर्क कसा ड्रॉ करायचा, ही जी मला 50 ची लाईन लेंथ दिसते, ही 50 ची लेंथ काय झाली पाहिजे, तर रोटेट झाली पाहिजे. मी रोटेट कशी करतोय बघा, मी कमांड मध्ये कुठला जातो, स्टार्ट, सेंटर आणि एंड. स्टार्ट, सेंटर आणि एंड कमांड मध्ये मी गेलो. स्टार्ट, सेंटर आणि एंड. स्टार्ट पॉईंट कुठला माझा, हा स्टार्टचा पॉईंट आहे. कुठला पॉईंट देतो बघा मी, हा माझा स्टार्टचा पॉईंट आहे, हा माझा सेंटरचा पॉईंट आहे, हा माझा सेंटरचा पॉईंट आहे आणि मला आर्क ड्रॉ करायचा आहे. इथं जर तुम्ही बघितला तर आर्क हा एक्सटेरियर आर्क व्हायला लागलाय. मला एक्सटेरियर आर्क नको आहे, मला इंटेरियर आर्क पाहिजे. इंटेरियर आर्क पाहिजे असेल तर कीबोर्ड वरती कंट्रोल बटन प्रेस करून धरा. कंट्रोल बटन मी प्रेस करून धरलं आणि मग मी कर्सर बघा, इकडचा मी इकडे आणला कर्सर. मी बघा, मी आता कंट्रोल बटन प्रेस नाही केलेलं, एक्सटेरियर आर्क यायला लागलाय. मला आता इंटेरियर आर्क पाहिजे. मी कंट्रोल बटन प्रेस करून धरलं आणि जस्ट माऊस मी मूव्ह केला, राईट साईडला मूव्ह केला, तर इथं आता काय आला, हा इंटेरियर आर्क आला. परत एकदा दाखवतो बघा, हे तुम्ही ज्यावेळी आर्क कमांड मध्ये जाल, आर्क कमांड मध्ये जाऊन स्टार्ट, सेंटर आणि एंड, हा स्टार्टचा पॉइंट आहे, हा सेंटरचा पॉइंट आहे,
आणि आता बघा आर्क हा बाहेर यायला लागला, इथं आर्क येत नाही, मी कर्सर इथं घेऊन येतो, आर्क येत नाहीये इथं, कर्सर इथं असतानाच आर्क यायला लागलाय. मला आर्क हा इथं म्हणजे हा फोर्थ बघा तिथे तिन्ही क्वाड्रंट आपल्याला आर्क दिसत आहेत, फोर्थ क्वाड्रंट मध्ये आर्क दिसत नाहीये. मला ऍक्च्युली फोर्थ क्वाड्रंट मध्ये आर्क पाहिजेत. ते जर पाहिजे असेल, मी कीबोर्डवरचं कंट्रोल बटन प्रेस करून धरलं आणि माऊस बघा आता मी फोर्थ क्वाड्रंट मध्ये जस्ट मूव्ह केला तर तिथं आर्क क्रिएट झालेला आहे. सो मी आर्क आता जो क्रिएट झाला, जो मला आता दिसतो तिथं मी क्लिक केलं, इथं मी आर्क क्रिएट करून घेतलं. तर हे इथं काय झालं, आता हे रोटेशन झालं, हे रोटेशन झालं आणि रोटेशन नंतर ते काय होईल, पुढं प्रोजेक्ट होईल. आता प्रॉब्लेम मध्ये त्याने अजून एक गोष्ट दिलेली आहे की ही जी काय लाईन आहे कुठली, द इफ द टॉप व्ह्यू ऑफ द लाईन इज इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री टू व्हीपी. हा जो काही टॉप व्ह्यू आपण ड्रॉ करतोय, हा टॉप व्ह्यू हा काय झालेला आहे, 30 डिग्री व्हीपी ला इन्क्लिनेशन मध्ये आहे. म्हणजे मला अशी एक लाईन ड्रॉ करायला लागेल, इथून अशी एक लाईन ड्रॉ करायला लागेल, जी लाईन 30 डिग्री इन्क्लिनेशन वरती आहे. बरोबर, मी आता लाईन ड्रॉ करतो बघा, मी लाईन कमांड वरती जातो, लाईन कमांड मध्ये मी गेलो, लाईन कमांड मध्ये जाऊन मला लाईन ड्रॉ करायची आहे. ह्या पॉइंट पासून मला एक अशी लाईन ड्रॉ करायची आहे. अर्थो म्हणून मी ऑफ करतो जेणेकरून कुठेही मला लाईन काढता येईल. ही अशी एक लाईन मला ड्रॉ करायची आहे. ह्या लाईननं व्हीपीशी केलेला अँगल किती पाहिजे, 30 डिग्री पाहिजे. इथं बघा तुम्हाला दोन गोष्टी दिसतात. मी कर्सर जर स्थिर ठेवला स्क्रीनवरती तुम्हाला 82.2 आणि 42.5 अशा दोन गोष्टी दिसतात. त्यातली 82.2 ही लेंथ आहे आणि 42.5 ते जर मला चेंज करायचं असेल तर बघा मी टॅप बटनचा प्रेस करतोय, टॅप बटनचा तुम्ही यूज केला, आता मी टॅप प्रेस केल्यानंतर लेंथ वरती आहे, पुन्हा प्रेस केल्यानंतर ते अँगल वरती आहे. मला हा अँगल किती पाहिजे, अँगल मला किती पाहिजे, 30 डिग्री पाहिजेत. सो मी 30 डिग्री दिलं आणि मी एंटर केलं, एंटर केलं जस्ट मी. आता बघा 30 डिग्री लाईन वरती ते एक रॅन्डम लाईन क्रिएट झाली, एक रॅन्डम लाईन क्रिएट झाली. कमांड ऍक्टिव्ह आहे, कमांड मधून बाहेर यायला मी राईट क्लिक करून एंटर केलं. सिंपली मी एक लाईन 30 डिग्री वरती काढली. ही लाईन कुठं जाऊन एंड होते हे मला माहित नाहीये, हे मला कुठेही माहित नाही, ही लाईन कुठे एंड होते हे मला माहित नाहीये. ठीक आहे, हा काढलेला आर्क आणि ही काढलेली लाईन मी आता लगेच तिथं डायमेन्शन देऊन घेतो. कुठलं डायमेन्शन देतो बघा, मी ही लाईन आणि ही लाईन ह्यातला अँगल किती आहे, 30 डिग्री आहे. कंट्रोल एस. ही 50 ची जी काय मी लाईन काढली, ही 50 ची लाईन 30 डिग्री इन्क्लिनेशन न मी इन्क्लाइन काढलेली आहे. बघा म्हणजे इथं जी टॉप व्ह्यू ची लेंथ आहे, काय लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू 50 आणि 60 मिलीमीटर जी दिलेली आहे, त्यातली 50 मिलीमीटरची जी काय लाईन आहे ती 50 ही लाईन ऑब्वियस म्हणजे समजा मी इथून हे डिस्टन्स जर मोजलं, कुठलं हा पॉइंट तो आता ते जे इथे इंटरसेक्ट झालं हे डिस्टन्स जर मी मोजलं तर ते किती आहे, 50 आहे. सो 50 मिलीमीटर असणारी ती लांब लेंथ ही 30 डिग्री इन्क्लिनेशन वरती आहे, हे मी ड्रॉ करून घेतलं. आता हा जो मला पर्टिक्युलर पॉइंट भेटला, हा जो पर्टिक्युलर पॉइंट भेटला, हा पर्टिक्युलर पॉइंट म्हणजे काय भेटला मला आता, हा एक मला लोकस भेटला. ह्या लोकस वरती, ह्या पर्टिक्युलर पॉइंट वरती मला लोकस ड्रॉ करायचा आहे. म्हणजे ह्या पॉइंटच्या रेफरन्स मी लोकस ड्रॉ करू शकतो. कसा करणार बघा, मी दोन कमांडचा यूज करून करू शकतो. एक तर मी कॉपी कमांडचा उपयोग करू शकतो किंवा ऑफसेट कमांडचा उपयोग करू शकतो. मी पहिल्यांदा तुम्हाला कॉपी कमांडचा उपयोग करून दाखवतो. कॉपी कमांड मध्ये आलो, मी कॉपी कमांड मध्ये आलो. कॉपी केल्यानंतर बघा सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात ते सगळ्यात पहिला. मला कुठला ऑब्जेक्ट कॉपी करायचा आहे, हा ऑब्जेक्ट कॉपी करायचा आहे. वरची लाईन मी कॉपी केली, सिलेक्ट केलं, सिलेक्ट केल्यानंतर मी एंटर बटन प्रेस केलं. एंटर बटन प्रेस केल्यानंतर स्पेसिफाय बेस पॉइंट, ते पहिला बेस पॉइंट सांगा म्हणतं. पहिला बेस पॉइंट मी हा वाला पॉइंट दिला, कुठं दिलाय बघा, हा वाला बेस पॉइंट दिला. नोड लिहिलेलं आल्यानंतर मी क्लिक केलं आणि दुसरा बेस पॉइंट मी दिला कुठला, जिथं ज्या पॉइंटला कुठं मला काढायचं आहे बघा, इंटरसेक्शन कुठं झालं होतं आर्कचं, इंटरसेक्शन कुठं झालं, हा असा आर्क आणि ही अशी लाईन जिथं इंटरसेक्ट झाले होते, कुठे इंटरसेक्ट झाले होते, इथे इंटरसेक्ट झाले होते. थोडं झूम करा आणि झूम करून मग करा. झूम केलं, झूम केल्यानंतर जिथं मला आता नोड लिहिलेलं दिसतं तिथं आल्यानंतर मी क्लिक केलं तर बघा बरोबर वरती जशी लाईन होती
इथं वरती आता ही कमांड अजून ऍक्टिव्ह आहे. कमांड मधून जर तुम्हाला बाहेर यायचं असेल तर राईट क्लिक करून मी एंटर केलं, कमांड मधून तुम्ही बाहेर आला, किंवा तुम्ही एस्केप बटन प्रेस करू शकता किंवा एंटर बटन प्रेस करू शकता. मी सरळ सरळ इथं जी लाईन होती ह्या लाईन सारखीच दुसरी लाईन बरोबर त्याला पॅरल असणारी मी लाईन काय करून घेतली बघा, इथं ड्रॉ करून घेतली. समजते? सो ही लाईन आणि ही लाईन दोन्ही काय झालेले आहेत, एकमेकाला पॅरल आहेत. सर्टन ह्या एवढ्या डिस्टन्सवरती त्या एकमेकाला पॅरल आहेत. सो मी सरळ सरळ कॉपी कमांडचा उपयोग केला. 3 गोष्टी केल्या मी. पहिलं, कुणाला कॉपी करायचं तो ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. त्याच्यानंतर पहिला बेस पॉईंट रेफरन्स म्हणजे हा पॉईंट मी दिला, आणि त्याच्यानंतर दुसरा पॉईंट रेफरन्स म्हणजे मी हा पॉईंट मी रेफरन्स दिला. 2 पॉईंट मी रेफरन्स दिले. कॉपी कमांडचा युज करून मी हे तुम्हाला दाखवलं. आता समजा तुम्हाला कॉपी कमांड युज करायचं नाहीये, ऑफसेट कमांडचा युज करायचा आहे. मी हे इथं जे काही केलंय ते डिलीट करतो. ते मी डिलीट केलं. आता हे डिलीट केल्यानंतर बघा, मी इथली ही जी ऑफसेट कमांड आहे, ऑफसेट कमांड वरती गेलो, क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर काय विचारतं ते स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स. आपल्याला इथं डिस्टन्स किती आहे माहित नाही. तर ते मी कसं करतो बघा, मी हा जो इंटरसेक्शनचा पॉईंट आहे ह्या पॉईंट वरती आलो, आणि ह्या पॉईंट वरती जस्ट यायचं, कुठेही क्लिक करायचं नाही. क्लिक करायचं नाही, ह्या पॉईंट वरती या. हे बघा, सरळ तुम्हाला ते एक पाथ दाखवतं. सरळ ते तुम्हाला एक पाथ दाखवतं. ते तुम्हाला ज्यावेळी पाथ दाखवेल त्यावेळी ह्या पॉईंट वरती क्लिक करा आणि बरोबर ह्या पॉईंट वरती क्लिक करा. ते परपेंडिक्युलर ज्यावेळी लिहिलेलं दिसतं स्क्रीनवरती त्यावेळी मग मी क्लिक केलं. हे म्हणजे काय करतं सॉफ्टवेअर, ह्या 2 पॉईंट मधलं एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असणारं डिस्टन्स सॉफ्टवेअर त्याचं ते कॅल्क्युलेट करतं. त्याच्यानंतर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं सिलेक्ट ऑब्जेक्ट टू ऑफसेट. आता ते काय म्हणतं, मी कुणाची कॉपी करू, याची कॉपी कर. हे बघा, ऑटोमॅटिक ते त्या पर्टिक्युलर पॉइंट मधून 25 एवढ्या डिस्टन्स वरती त्यानं ती लाईन काय केली, क्रिएट केलेली आहे. सेम इथं जशी लाईन होती तशी सेम लाईन इथं क्रिएट केली, आणि ती कुठल्या पॉइंट मधून पास केली, ह्या पर्टिक्युलर पॉइंट मधून पास केलेली आहे. समजते? परत मी कंट्रोल एस करतो, जे काही केलेलं आहे ते मी सेव्ह केलं. सो आता मी बघा 50 लेंथ असणारी 30 डिग्री रोटेशन मध्ये मी ते ड्रॉ करून घेतलेलं आहे. मला इथं आता एक रेफरन्स भेटलेला आहे. हे जसं मी आता ह्या टॉप व्ह्यूच्या बाबतीत केलं, आणि ही जर मी का आहे 50, ही का आहे अपॅरंट लेंथ आहे म्हणत असेल, सो अपॅरंट लेंथ काय होते, हे बघा, इथून ही लेंथ आणि ही लेंथ काही वेगळी नाहीये. म्हणजे बघा, मी आता काय करतो, अननेसेसरी जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या ट्रिम करून घेतो. मी ट्रिम कमांड मध्ये गेलो. ट्रिम कमांड मध्ये जाऊन मला अननेसेसरी काय होतं याच्यामध्ये, हे अननेसेसरी होतं, हे मी डिलीट केलं. त्याच्यानंतर हे पुढचा आर्क अननेसेसरी आहे, मी ट्रिम केला, काढून टाक, कंट्रोल एस. तर ही वाली लाईन आणि ही वाली लाईन, ह्या दोन्ही लाईन काही वेगळ्या नाही आहेत, फक्त त्याच्यातला अँगल 30 डिग्री आहे. ती लाईन 30 डिग्रीनं रोटेट झालेली आहे, बरोबर. तर ही लाईन ऍक्च्युली जी अपॅरंट आहे, ही अपॅरंट रोटेट झाली. आता रोटेट झाल्यानंतर ती काय व्हायला पाहिजे, प्रोजेक्ट व्हायला पाहिजे, बरोबर, प्रोजेक्ट व्हायला पाहिजे. मी सरळ काय करतो, परत लाईन कमांडवरती गेलो. लाईन कमांडवरती जाऊन ह्या पर्टिक्युलर पॉईंट मधून मी ऑर्थो मोड मला ऑन ठेवावा लागेल, कारण मला एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आहे. मी बघा, मी इथं आलो आणि आता क्लिक केलं, एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन येईल. ती राईट क्लिक करा, एंटर करा, कमांड मधून तुम्ही बाहेर याल, कंट्रोल एस, सेव्ह करा. समजते? इथं ही लाईन मी रोटेट केली आणि मग इथं ही काय केली, प्रोजेक्ट केली. ठीक आहे. आता सेम तसं जसं मी ह्या 50च्या लाईनच्या बाबतीत केलं, सेम तसं ते 60च्या लाईनच्या बाबतीत सुद्धा व्हायला पाहिजे, बरोबर. सो 60ची लाईन ही काय आहे, अपॅरंट आहे. म्हणजे ही अपॅरंट लाईन सुद्धा ही काय झालेली असणार आहे, रोटेट झालेली आहे. म्हणजे इकडून इकडे अशी रोटेट झालेली असणार आहे, आणि मग ती काय झालेली असणार आहे, प्रोजेक्ट झालेली असणार आहे, बरोबर. ही अपॅरंट आहे, अपॅरंट कडून मला ट्रू फाइंड आउट करायची आहे. मग आता मी काय करतो बघा, मी सरळ सरळ ही लाईन, हा जो पर्टिक्युलर पॉइंट आहे, ह्या पर्टिक्युलर पॉइंट मधून मी सरळ लाईन खालती ड्रॉ केली. इथं कुठेतरी मी जाऊन समजा क्लिक केलं, राईट क्लिक केलं आणि एंटर केलं. हे काय केलं, हे आता जे केलं म्हणजे काय केलं, प्रोजेक्ट केलं. ह्याच्या अगोदर ते काय झालेलं असणार आहे, रोटेट झालेलं असणार आहे. ते रोटेशन मी कसं फाइंड आउट करणार, ही लेंथ मला माहित आहे. पुन्हा मी आर्क कमांड मध्ये जातो. आर्क कमांड मध्ये गेलो,
स्टार्ट सेंटर आणि एंड मध्ये गेलो, स्टार्ट सेंटर आणि एंड मध्ये गेलो, स्टार्ट मध्ये गेलो. स्टार्टिंग पॉइंट हा आहे, सेंटरचा पॉइंट हा आहे आणि आर्क बघा, हा आता मी असा आर्क काढला, हा आर्क मी जस्ट कर्सर तिथं घेऊन गेल्यानंतर हा आर्क आपल्याला दिसतो. तो आर्क ज्यावेळी मला दिसतोय त्यावेळी मी क्लिक केलं. राईट क्लिक करून रिपीट आर्क तुम्ही करू शकता. कमांड मधून बाहेर यायला एस्केप बटन प्रेस करा किंवा एंटर बटन प्रेस करा. मी जस्ट एक आर्क काढून घेतलेला आहे, हा मी आर्क काढून घेतला. आता बघा ही लाईन जी होती ही अपॅरंट होती, ही इथून एवढ्यात रोटेट झाली आणि प्रोजेक्ट झाली, बरोबर. आणि इथं ही 60च्या लाईनचा जर मी विचार केला तर ही लाईन इथं रोटेट झाले आणि रोटेट होऊन इथं आता काय झालेली, प्रोजेक्ट झालेली आहे. हा लोकस जो आहे, हा लोकस आहे, ह्या लोकस वरती असे 2 पॉइंट आहेत. हा जो पर्टिक्युलर पॉइंट आहे, ही लाईन जी मला आता ही जी काय लाईन दिसते, ही लाईन अपॅरंट आहे. ऑब्वियस वरती जी काय लाईन आहे, इथं जी फ्रंटीतली लाईन आहे, ही लाईन रोटेट होऊन ज्यावेळी प्रोजेक्ट होईल आणि ह्या लोकसला ती ज्यावेळी इंटरसेक्ट होईल त्यावेळी हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट जर मी कनेक्ट केला तर ती येणारी लाईन काय असणार, ट्रू लाईन असणार. ही लाईन अपॅरंट आहे, त्यामुळे आता मला ट्रू लाईन फाइंड आउट करायची असेल तर हा मी लाईन कमांड मध्ये गेलो, हा पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट मी आता कनेक्ट करतो. ऑर्थोमोड ऑफ करा, ऑर्थोमोड ऑफ करून मी ह्या पर्टिक्युलर पॉइंट वरती आलो. इंटरसेक्शन मला ज्यावेळी लिहिलेलं दिसेल त्यावेळी मी क्लिक केलं. कमांड ऍक्टिव्ह आहे, कमांड मधून बाहेर यायला मी राईट क्लिक करून एंटर केलं. समजते का? बघा ही आता मी जी क्लिक करतो ही लाईन का आहे, अपॅरंट आहे. आणि आता जी मी ही क्लिक करतोय ही लाईन का आहे, ट्रू लाईन आहे. ठीक आहे. आता मी लगेच तिला डायमेन्शन देऊन घेतो. कुठलं, हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट यातलं डिस्टन्स बघा किती आहे, 65 डिस्टन्स आहे. मी डायमेन्शन मध्ये जाऊन हा पॉइंट आणि हा पॉइंट सिलेक्ट केला, मग मला ते 65 हे दिसतं. आता हे 65 डिस्टन्स का आहे, 65 डिस्टन्स का आहे, ट्रू डिस्टन्स आहे, ती ट्रू लेंथ आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय भेटली, मला टॉप व्ह्यू मध्ये आता ट्रू लेंथ भेटलेली आहे. ट्रू लेंथ ही टॉप व्ह्यूत वेगळी आणि फ्रंट व्ह्यूत वेगळी अशी काही नसते, ती दोन्हीकडे सेमच असते. माझ्याकडं इथं हा पर्टिक्युलर पॉइंट आहे, हा ही जी काही लाईन आहे तिथला हा पर्टिक्युलर पॉइंट आहे. आता बेसिकली जर मला विचार करायचं झालं फ्रंट व्ह्यू मध्ये, तर फ्रंट व्ह्यू मध्ये मला अपॅरंट लेंथ आणि ट्रू लेंथ फाइंड आउट करायची असेल तर समवेअर इथं अशी कुठेतरी एक लाईन आहे, अशी कुठेतरी अशी लाईन आहे, असा काहीतरी लोकस आहे. त्या लोकस वरती हा आर्क किंवा ही खालून येणारी लाईन जिथं इंटरसेक्ट होते तिथं पर्टिक्युलर मला काय भेटतो, तिथं मला पर्टिक्युलर काय भेटतो, ते ट्रू लेंथ किंवा अपॅरंट लेंथ भेटते. ते मला ड्रॉ करायचं आहे. इथं आता हे इथं जे तुम्हाला दिसतंय हे अपॅरंट आहे, मला ट्रू पाहिजे. सो ट्रू मला फाइंड आउट करायचं असेल तर मला सरळ सरळ काय करावं लागेल, बघा एक रेफरन्स पॉईंट माझ्याकडे आहे. सर्कल कमांड वरती मी गेलो, सेंटर रेडियस कमांड वरती मी गेलो, सेंटर रेडियस हा सेंटर मी पकडला, हा सेंटर मी दिला आणि हा सेंटर पकडून मला आता लेंथ, ट्रू लेंथ माहित आहे. ट्रू लेंथ किती आहे बघा, 65 ही ट्रू लेंथ आहे. मी हा सेंटर पकडून 65 एवढ्या रेडियसचा सर्कल ड्रॉ केला, सर्कल 65 दिलं मी आणि आता एंटर केलं. आता थोडं कन्फ्युजन तुमचं होत असेल, दोन वेगळे आर्क आहेत. हा आर्क बघा, हा आर्क कशाचा आहे, हा आर्क हा अपॅरंट वाली 60 वाली जी काय लाईन होती ती लाईन समजा अशी रोटेट केली तर तो आलेला आर्क आहे. आणि हा वाला जो सर्कल मला दिसतोय, हा वाला सर्कल मी कशाचं सर्कल काढलेला आहे, हा सर्कल मी ट्रू लेंथ दाखवणारा, त्याच्यासाठी काहीतरी रेफरन्स असणारा मी सर्कल काढलेला आहे. टॉप व्ह्यूचा जर तुम्ही विचार केला, टॉप व्ह्यू मध्ये ही जी आता मी क्लिक केली ही ही पर्टिक्युलर 50 ची लेंथ ही अपॅरंट आहे, अपॅरंट ही टॉप व्ह्यू मध्ये आहे. सो टॉप व्ह्यू मधून जर मला फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ काय फाइंड आउट करायची असेल तर आपण काय करतो, लॉजिक काय करतो, टॉप व्ह्यू मधली अपॅरंट लेंथ आपण रोटेट करतो. बघा मी आता क्लिक केलं, रोटेट केलं तिला आणि रोटेट करून प्रोजेक्ट करतो. सो मी इथून एवढं रोटेट केलं आणि रोटेट करून मग हे प्रोजेक्ट केलं.
हे आता जे मी प्रोजेक्ट केलं, हे प्रोजेक्शन आणि हा पर्टिक्युलर सर्कल जिथं इंटरसेक्ट झाला, म्हणजे मी त्याचा पर्टिक्युलर हा पॉइंट आणि पर्टिक्युलर हा पॉइंट जर मी कनेक्ट केला, सो इथून ते ह्या पॉइंट पर्यंत डिस्टन्स, म्हणजे बघा मी लाईन कमांड मध्ये जातो, लाईन कमांड मध्ये जाऊन हा पर्टिक्युलर पॉइंट आणि आता सर्कल काढलेला आणि खालून आलेली प्रोजेक्शनची लाईन जिथं इंटरसेक्ट झाली तिथे इंटरसेक्शन लिहिलेलं आलं. ते आल्यानंतर मी क्लिक केलं, राईट क्लिक करून एंटर केलं, कमांड इनॅक्टिव्ह झाली. ही आता जी मी क्लिक करतोय, ही लेंथ किती आहे? 65 आहे. ती 65 मी कशी काढली समजते? मी सरळ सरळ एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. तो सर्कल खालून रोटेट होऊन प्रोजेक्ट होऊन जी लाईन आली, त्या लाईनला जिथे इंटरसेक्ट झाला तो पर्टिक्युलर पॉइंट, म्हणजे हा आपल्याला एक नवीन इथं एक लोकस भेटला. तर मी याला डायमेन्शन देऊन घेतो. हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट ह्यातलं डिस्टन्स आहे 65. कंट्रोल येस, सेव्ह केलं. आता ही लाईन आणि ही लाईन जिथं इंटरसेक्ट झाल्या त्याच्या इंटरसेक्शनच्या ह्या पर्टिक्युलर पॉइंट वरती मला लोकस ड्रॉ करून घ्यावा लागेल. त्या रेफरन्सनं मग मी फ्रंट व्ह्यूतली अपॅरंट लेंथ फाइंड आउट करू शकतो. तर मी कसे करणार? परत सेम मी कॉपी कमांडचा उपयोग करू शकतो. सो मी इथं आलो, कॉपी कमांड मध्ये आलो, क्लिक केलं, सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणतं ते पहिला. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट सपोज ही लेंथ केली, त्याच्यानंतर एंटर प्रेस करा. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला 2 बेस पॉईंट सांगायला लागतील. समजा पहिला बेस पॉईंट मी हा दिला, हा दिला, आणि दुसरा बेस पॉईंट मला व्यवस्थित काळजीपूर्वक द्यायला लागेल. दुसरा बेस पॉईंट कुठं? बघा, हा जिथं ऍक्च्युअली एक्झॅक्टली ते इंटरसेक्शन झालं होतं तो पॉईंट जेवढं तुम्ही झूम करून त्याला देऊ शकता तेवढं द्या, जेणेकरून चूक होणार नाही. बरोबर त्या इंटरसेक्शन वरती अपॅरंट इंटरसेक्शन लिहिलेलं काहीतरी येतं, ते दिसल्यानंतर मग क्लिक केलं मी, आणि कमांड अजून ऍक्टिव्ह आहे. कमांड मधून बाहेर यायला राईट क्लिक करून एंटर करा. बघा, जस्ट मी हा आता त्या पर्टिक्युलर पॉईंट मधून लोकस ड्रॉ करून घेतलेला आहे. आता परत ऑर्थो मोड मी कमांड ऑन करतो. ऑन करून ही जी काय लाईन आहे, ही लाईन मी जस्ट स्ट्रेच करतोय. बघा, मी ही लाईन जास्त राईट साईडला होती, तिला मी क्लिक केलं आणि क्लिक करून लेफ्ट साईडला मी त्याला ड्रॅग करून घेतलं. खूप कन्फ्युजन होते, मलाही समजतंय. भरपूर आर्क काढलेत आपण, भरपूर सर्कल्स काढलेले आहेत, पण आपल्याला केअरफुली बघायला लागेल की बाबा आपण जे ड्रॉ करतोय, रोटेशन करून प्रोजेक्ट करतोय का प्रोजेक्ट करून रोटेट करतोय, ह्या गोष्टी केअरफुली बघायला लागतील. सो आता हे क्लिक केल्यानंतर जे तुम्हाला दिसतंय हे लोकस आहे. लोकस मी ड्रॉ करून घेतलेलं आहे, आणि हे आता क्लिक केल्यानंतर हे जे दिसतंय हे फ्रंट व्ह्यू मधली ट्रू लेंथ आहे. ही फ्रंट व्ह्यू मधली ट्रू लेंथ आहे. आता आपली फक्त एकच गोष्ट राहिली करायची, ती म्हणजे काय? फ्रंट व्ह्यू मधली अपॅरंट लेंथ फाइंड आउट करणे. तर फ्रंट व्ह्यू मधली अपॅरंट लेंथ आपण कशी फाइंड आउट करतो? सरळ सरळ बघा, आपल्याकडे फ्रंट व्ह्यू मधली अपॅरंट लेंथ आहे. इथं जे काय दिसतंय हे तुम्हाला 60, हे ऑलरेडी आपल्याकडे आहे. तर इथं हा आर्क, हा आर्क ह्या पर्टिक्युलर लाईनला जिथं इंटरसेक्ट होतो, हा इंटरसेक्शनचा पॉइंट, हा पर्टिक्युलर इंटरसेक्शनचा पॉइंट, हा पॉइंट आणि हा पॉइंट जर मी कनेक्ट केला, तर ते जे काही डिस्टन्स येणार ते म्हणजे काय असणार आहे? फ्रंट व्ह्यू मधली ती अपॅरंट लेंथ असणार आहे. ठीक आहे. तर बघा, मी आता लाईन कमांड मध्ये गेलो. लाईन कमांड मध्ये जाऊन हा पर्टिक्युलर पॉइंट ऑर्थो मोड ऑफ करा, जेणेकरून ते ब्लिंक होणार नाही. हे इथं इंटरसेक्शन लिहिलेलं मी कुठं क्लिक करतोय बघा, दोन्हीमध्ये गॅप आहे. हा मागाचा पॉईंट वेगळा आहे आणि हा पॉईंट वेगळा आहे. मी इथं ते दिसल्यानंतर मग काय केलं? क्लिक केलं. कमांड ऍक्टिव्ह आहे. कमांड मधून बाहेर यायला राईट क्लिक करून मी एंटर केलं, झूम आउट केलं, झूम आउट केलं, कंट्रोल येस, सेव्ह करा. ठीक आहे. तर हा हा पर्टिक्युलर आर्क ह्या लाईनला जिथे इंटरसेक्ट झाला, तो हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट मी कनेक्ट करून घेतला. ती लेंथ मी डायमेन्शन त्याला देऊन घेतो. हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट ह्यातलं हे डिस्टन्स आपल्याला दिसते 60. सो आपल्याकडे आता ट्रू लेंथ आहे. ट्रू लेंथ दिसते आपल्याला 65, आणि अपॅरंट लेंथ किती आहेत बघा, 60 आणि 50 आहेत.
सो एक ट्रू लेंथ 65 आहे, अपॅरंट लेंथ 50 आणि 60 आहे. ठीक आहे, करस्पॉन्डिंग जे काय असेल ते फ्रंट व्ह्यू आणि टॉप. हे सोडून राहिले फक्त आता अँगल. अँगल बघा, ही लाईन जी आहे ही टॉप व्ह्यू मधले अपॅरंट आहे. त्याचा अँगल त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिलेला होता 30 डिग्री. आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये जी ट्रू लेंथ आहे त्यानं केलेला अँगल पाहिजे होता. सो तो मी अँगल कसं करतो बघा, इथं डायमेन्शन मध्ये इथं येऊन अँग्युलर डायमेन्शन मी सिलेक्ट करतोय. अँग्युलर डायमेन्शन मध्ये गेलो, ही पर्टिक्युलर लाईन आणि ही पर्टिक्युलर लाईन ह्यातला अँगल किती बघा, 23 डिग्री दाखवतो. कंट्रोल एस. सेम तसं हे आता टॉप व्ह्यू मधली अपॅरंट आणि ट्रू, ही अपॅरंट आहे, ही ट्रू आहे आणि त्याचे करस्पॉन्डिंग अँगल 23 आणि 30 डिग्री झाले. आणि आता राहिला प्रश्न फ्रंट व्ह्यू मधला. सो फ्रंट व्ह्यू मधले सुद्धा मला तसे अँगल द्यायला लागतील. इथं आलो, अँग्युलर डायमेन्शन मध्ये आलो. अँग्युलर डायमेन्शन मध्ये हा आणि हा ह्यातला अँगल किती आहे बघा, 40 डिग्री. हा 40 डिग्री अँगल आहे. कंट्रोल एस. आणि परत अँग्युलर मध्ये गेलो मी. अँग्युलर मध्ये ही पर्टिक्युलर लाईन आणि ही पर्टिक्युलर लाईन ह्यातला अँगल 44 डिग्री आहे. सो लेंथचा विचार करा, 65 ही हायेस्ट आहे. त्याच्यानंतर असणाऱ्या त्या 50 आणि 60 आहेत. 50 आणि 60 ह्या अपॅरंट आहेत आणि 65 ही ट्रू लेंथ आहे. अँगलचा विचार करा, अल्फा बीटा करस्पॉन्डिंग जर मला तिथं द्यायचं असेल तर अल्फा आणि बीटा काय आहेत बघा. अल्फा आणि बीटा हे अपॅरंट अँगल आहेत, त्यामुळे ते मोठे असणार. सो 30 डिग्री आणि 44 डिग्री किंवा 44 डिग्री आणि 30 डिग्री हे करस्पॉन्डिंग अल्फा आणि बीटा झाले. आणि 40 डिग्री आणि 23 डिग्री हे थिटा आणि फाय झाले. सो अशा पद्धतीनं आपण सगळ्या ट्रू लेंथ ह्या आता मी जे क्लिक केला ह्या ट्रू लेंथ आणि अपॅरंट लेंथ झाल्या आणि करस्पॉन्डिंग अँगल डायमेन्शन आपण तिथे दाखवलेले आहेत. सो ॲटलिस्ट 8 पॅरामीटर आपण इथं फाइंड आउट केलेले आहेत. आता महत्वाचं जे अननेसेसरी आहे ते आपल्याला ट्रिम आउट करायला पाहिजे. सो मी ट्रिम कमांड मध्ये गेलो, हे अननेसेसरी आहे, हे अननेसेसरी आहे. जे काही अननेसेसरी गोष्टी दिसतात त्या अननेसेसरी गोष्टी सगळ्या आपण काय केल्या पाहिजेत, ट्रिम केल्या पाहिजेत, नाहीतर ते कन्फ्युजन क्रिएट करेल. सो हे अननेसेसरी आहे, व्यवस्थित बघून ते ट्रिम करायला लागेल. सर्कल जे मी रेफरन्ससाठी काढलं होतं ते सर्कल अननेसेसरी आहे, ते मी सर्कल ट्रिम करतोय. ते मी सर्कल ट्रिम आउट केलं. इथं आता जे काय राहिलं ते फक्त आणि फक्त आर्क्स राहिलेत, प्रोजेक्शन्स राहिलेत आणि लोकसेस राहिलेत. हे सुद्धा इकडचं हे अननेसेसरी आहे, ते मी ट्रिम करायला लाईन कमांड मध्ये गेलो. इथं एक मी एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो. ऑर्थो मोड ऑन करा, राईट क्लिक एंटर, कमांड मधून बाहेर या. आता परत इथं ट्रिम कमांड मध्ये जाऊन हे अननेसेसरी आहे मी सगळं ट्रिम केलं. त्याच्यानंतर हे सुद्धा अननेसेसरी आहे, सगळ्या अननेसेसरी गोष्टी मी ट्रिम केल्या. कंट्रोल एस. हे ऍक्च्युली आपलं सोल्युशन आहे. हे थोडंसं मी सेंटरला घेऊन येतो, मूव्ह कमांड मध्ये जातो. मूव्ह कमांड मध्ये जाऊन मी अख्खा ऑब्जेक्ट जे काय ड्रॉइंग मी ड्रॉ केलेलं आहे ते सगळं ड्रॉइंग मी सिलेक्ट केलं. सिलेक्ट करून एंटर केलं. एंटर केल्यानंतर ते बेस पॉईंट सांगा म्हणतं, कुठला तरी एक बेस पॉईंट द्या, कुठलाही पॉईंट सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुमचा ऑर्थो मोड जर ऑन असेल तर ते एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकलच ऑन होईल, मूव्ह होईल. ते तसं नको असेल तर त्याला ऑफ करा. ऑफ केल्यानंतर मात्र मग तुम्ही त्याला कुठेही मूव्ह करू शकता. बरोबर मी इथं आलो आणि बरोबर सेंटरला कुठेतरी आल्यानंतर मी त्याला क्लिक केलं. कंट्रोल एस. हा, तर अशा पद्धतीनं ट्रू अपॅरंट लेंथ आणि अँगल आपण कसे ड्रॉ करतो ऑटोकॅड सॉफ्टवेअरमध्ये हे तुम्हाला मी दाखवलं. याच्यात अजून काही गोष्टी पेंडिंग आहेत. कुठल्या गोष्टी पेंडिंग आहेत, याच्यात लेअर कशी क्रिएट करायचे, लेअर दिल्यानंतर त्याची थिकनेस कशी द्यायची, डोनट्स कसे ड्रॉ करायचे, वेगवेगळे कलर्स कसे दिसले पाहिजेत, त्याला टेक्स्ट कसं करायचं, ह्या गोष्टी पेंडिंग आहेत. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया. ओके, थँक्यू.